शिवसेनेला दादरमध्ये मोठा झटका बसलेला आहे। आमदार पुत्र समाधान सरवणकर यांच्या उमेदवारीला विरोध होतोय। माजी शाखा प्रमुख महेश सावंत नाराज आहेत। उद्या अपक्ष अर्ज भरणार आहेत। सध्या प्रभादेवीमध्ये महेश सावंत यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या बरोबर आहेत। दिनेश, काय सांगता येईल या उमेदवारावरून नाराजी नाट्य सुरू झाले प्रभादेवी परिसरात? होय, संपूर्ण मुंबईमध्ये शिवसेनेला बंडखोरीची मोठी झळ सहन करावी लागते आहे। शिवसेना आणि भाजप आता मुंबईत संख्या वाढलेली आहे आणि वॉर्डामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी दावे केले जात आहेत। जे वडाळ्यामध्ये झालं, अमेय घोलेंच्या उमेदवारीला युवा सेनेचे अमेय घोले यांच्या उमेदवारीला विरोध झाला, तिथे शाखेला टाळं ठोकण्यात आलं। त्याच्या पाठोपाठ दादर हिंदमातामध्ये हीच परिस्थिती आहे। उर्मिला पांचाळ यांना विरोध झालेला आहे आणि तिथेही शाखेला टाळं ठोकण्यात आलेलं आहे। आणि प्रभादेवीमध्ये तीच परिस्थिती बघायला मिळते। आमदार पुत्र समाधान सरवणकर यांच्या विरोधात बंडखोरी होते। स्थानिक माजी शाखा प्रमुख महेश सावंत जे दादर प्रभादेवीमध्ये कट्टर शिवसैनिक आहेत आणि त्यांची लोकप्रियताही आहे आणि त्यांच्याकडे खूप मोठा कार्यकर्त्यांचा समूहही आहे, ते इच्छुक होते दादर प्रभादेवीमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी। मात्र त्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात न आल्यामुळे ते नाराज आहेत। त्यांचं म्हणणं आहे की इतकी वर्ष आम्ही काम करायचं, मात्र आपल्याला उमेदवारीपासून डावललं जाते। स्वतः शिवसेना नेतृत्वाने काल महेश सावंत यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही केला, मात्र कुठल्याही प्रयत्नांना यश आलेलं दिसत नाहीये। अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत महेश सावंत आणि त्यांचं सध्या दादर प्रभादेवीमध्ये कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू आहेत। नेमका कशा पद्धतीने पुढची व्यूहरचना आखणी असेल या बाबतीत चर्चा सुरू आहे। मात्र काही वेळापूर्वीच एकंदरीतच आज दिवसभरात जर शिवसेनेची बंडाळी बघितलं तर ठिकठिकाणी हेच चित्र आहे। किती एबी फॉर्म्स न देऊन गुप्तता पाळण्याचा जरी प्रयत्न केला तरी अशा प्रकारची बंडाळी ही ठिकठिकाणून समोर येते। धन्यवाद दिनेश, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर प्रभादेवी इथे आपण ही दृश्य बघतोय, महेश सावंत यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।